3.5 मुहूर्तातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा, नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी आपण सगळे अगदी छान नटून थटून आनंदाने गुढी उभारतो. अगदी पंचपक्वान्नांचं जेवण, श्रीखंडपुरीचा नैवेद्य सगळंच. पण ही गुढी उभारताना ती का उभारायची याचा सखोल विचार करतो का? असा प्रश्न पडतो का? विचारतो का आपण स्वतःला? आणि खरंच पडला असेल तुम्हाला असा प्रश्न, तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं स्वामी काय उत्तर देत आहेत ते समजेल. नमस्कार, मी सौ मृणाल मनोज गोखले. शिवाया चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आपल्याला पडलेल्या अशाच आणि काही प्रश्नांची उत्तरंही याच चॅनलवर सापडतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आवडलं तर अर्थातच लाईक आणि शेअर तुम्ही करालच. चला तर आता गुढी उभारूया आणि उत्तर बघूया. गुढी उभारताना पहिल्यांदा काठी, त्यावर वस्त्र, त्यावर उपडा तांब्या आणि गोड गाठींचा हार चित्र स्वच्छ डोळ्यासमोर येतं, बरोबर. पण त्याचा अर्थ असा की आपण नेहमीच चांगलं स्वच्छ कर्म म्हणजेच काठीसारखं सरळ आणि उगीच कुठेही जास्त न बोलता उपड्या लोटीसारखं गप्प राहून आपलं साध्य कर्म करत राहिलं तर आपण जीवनात नक्कीच यशस्वी होतो. आपण कसं जगावं, वागावं याचं प्रतिकात्मक रूपच जणू ही गुढी आहे. म्हणून त्यावर घातलेल्या साखरेचं गाठीसारखंच गोड बोलून आपण सगळ्यांची मनं जिंकू शकतो. प्रत्येक कर्मातील शिव ओळखून तुमचा आत्मा ते कर्म करण्यास भाग पडतो. तुमच्याकडून कोणालाही उपद्रव होणार नाही याची तो काळजी घेतो. हे गुढीच्या कर्माचे पण धर्मातले सोपे निदान खूप काही सांगून जाते. मन आणि आत्मा आनंदी होतो. सर्व शरीर आनंदाने भरून जाते. याच भारावलेल्या आनंदातून भावस्थितीची वाटचाल करण्यास तुमचा आत्मा मदत करतो व ती गुढी आत्मानंदापर्यंत जाऊन पोहोचते. वरील कर्माप्रमाणे जर माणसाने जीवनाची गुढी उभारली तर त्या मनुष्य जीवाला परमेश्वर स्वरूप प्राप्त होते. कसे? तर त्याच्या आरोग्याला कडुनिंबा मिळून जीवन गाठीप्रमाणे गोड होते. ज्ञानशुभ्र वस्त्राप्रमाणे प्रकाशित होते. उपड्या लोटीप्रमाणे संपूर्ण जीवनकर्म निस्वार्थी होऊन अर्पण केल्याचे भाव प्रदर्शित होतात. प्राप्त परिस्थितीत तुमचे नम्र भाव तिरक्या काठीत प्रदर्शित होतात. वरील सर्व कर्मातले भाव गुढीपाडव्याच्या तत्वाशी एकरूप होतात. तेव्हा मानवाने तत्वरूपी गुढी उभारली तर आयुष्याची गुढी साध्या संसारामध्ये फडकत राहते. सद्विचारात जीवन उभे करणे म्हणजेच जीवनाची गुढी उभारणे. गुढीपाडवा यावरील 4 सुंदर कडवी. वर्षाचा सण जरी पाडवा, 3.5 मुहूर्तात घडवा. कडुनिंब खाऊनी प्रीती जडवा. प्रीतीत साखर पेरून गाठी, काठीत बांधून लोटी उपडी. कर्म करून निस्वार्थी जगा, कडुनिंब खाऊनी प्रीती जडवा. योग्य कर्माचे मार्ग आक्रमणा, ज्ञानाला शुभ्र वस्त्रात गुंडाळा. निरामय जीवन सार्थकी लावा, पंचेंद्रियावर ताबा मिळवा. कडुनिंब खाऊनी प्रीती जडवा. सुखदुःखातून माया जोपासावी, वडीलधाऱ्यांची कृपा साधवावी. अखंड तेजोमय कीर्ती जडावी, पवित्र कर्मास देह चालावा. कडुनिंब खाऊनी प्रीती जडवा. असा हा अतिशय सुंदर 3.5 मुहूर्तातील पहिला सण गुढीपाडवा, आपल्या सगळ्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे आणि आरोग्याचे जाऊ देत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.